Thank you.
रूप
संत समागमा एखादिया पावी संत
Thank you.
Hare
एखादी परी व्हावे त्याच्याद्वारे श्वानयाती तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे कामारी पटीक सेवेसी सेवक दीनपणे रंक तेथे भले तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टासे तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संतांची तेथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उचिष्टाचे पांडुरंगा करू पांडुरंगा
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरं पुंडरिकाय दातुं मुनींद्रे समागत तिष्ठं तमानंदकन्नं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंग. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी. ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि. तपो ज्ञानवैराग्यभक्तिस्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयोगं मुखे यस्य वेदान्तशास्त्रार्थनितिं. नमो नारायणगिरि परब्रह्मस्वरूपं गुरुदेव तुम्हारी चौफाळून आभले वरी वैसव पाऊले श्री गुरूंचे. मनोजैव मरुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजैवान्नर्युतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपदे. हे
होईल श्रवण, घडेल भोजन उचिष्टाचे. प्रस्तुत प्रसंगी सालाबाधा प्रमाणे चालत असलेला वैष्णव मेळावा, स्वामी समर्थ प्रगट दिन आणि त्या निमित्ताने 1.5 तप झालंय. 18व्या वर्षात पदार्पण नाही, आपण आता निम्मा झाला वैष्णव मेळावा. आणि मग त्या निमित्ताने चालत असलेला हा नामयज्ञ, ज्ञानयज्ञ आणि उदरभरण हे जाण्याचे यज्ञ करून महाराज काय आता हे फक्त जे जया पाहिजे ते आहे रे. तुका म्हणे आले समर्थाच्या मना. महाराज समर्थाची पंगत आहे महाराज. फक्त इड राची बाबांना सांगितलं ना आनंद लुटून घ्यायचा. इड काय फक्त आनंदाचे महाराज. हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आणि हा कशाने प्राप्त होतो तर जगद्गुरु तुकोबर आहे म्हणे. अरे सहज एखाद्या वेळी, कायम तर नाही. आपण प्रपंचिक आहे सगळेच, कायम नाही ना आपल्याला वेळ कुठे. हे 3 दिवस तर कसे आपण येतो ते आपल्याला माहिती महाराज. पण अट्टहास राहतो महात्म्याचा. बुडत हे जन न टेकवे डोळा. महाराज आई झाल्याशी कळत नाही. आईचं अंतकरण राहतं महाराज. आईचं अंतकरण महात्मा म्हणजे लेकुराचे वाहे माऊलीचे चित्त महाराज. तिकडं त्या बाळांना टाहो पडावा आणि त्याच्या आईला कळत महाराज. तसं इडे महाराज न सांगता तुम्हा कळव येते अंतर. विश्वी विश्वांबर परिहर चंद्र. महाराज आईचं अंतकरण राहतं. साधू महात्मेचं आईचं अंतकरण राहतं. आणि तो कळवळाय कशासाठी. आत्ताच महाराज काय कळवळ्यासी जाती करी लाभाविना प्रती. ह्या विश्वामध्ये लाभाशिवाय प्रेम करणारी, लाभाशिवाय उपकार करणारी एक जात आहे ती संत. ती जात सद्गुरूची महाराज. काहीच लागत नाही तुमचं वाला, फक्त भाव आणि समर्पण. ज्या वेळेस होईल ना आपल्याकडून समर्पण होत नाही महाराज. सगळं द्यायला तयार आहे आपण. सगळं द्यायला तयार आहे. सगळं व्हायला तयार आहे. सगळं व्हावं वाटत, तिडं उभं राहावं वाटत, फेटा बांधा वाटत, सगळं करावं वाटत आपल्याला. पण महाराज आपण एक लहान व्हायला तयार नाही. दुसरं समर्पण नाही. समर्पण आणि समर्पण ज्या दिवशी होईल ना आपलं, कविताताईने सांगितलं समर्पण ज्या दिवशी होईल ना महाराज त्या दिवशी परमार्थ नाही, परमार्थ सगळा समर्पणासाठी महाराज. आणि झुकून जेव्हा आपलं अंतकरणापून त्या भगवंताला हाक मारायची. जसं मग सांगितलं ना, येई गा तू माय बापा किंवा रंगा येई ओ येई रंगा येई ओ येई विठाई किठाई माझी कृष्णाई का नाही. आता कोणत्या देवाचे नाव महाराज. पण ज्या वेळेस आपला असा भाव होतो आणि त्या टायमाला अर्थ स्वरांना जर हाक मारली महाराज, संत असतील, संत त्या परमपदाला जायला राहते महाराज. आणि अशा संतांच्या आणि अशा दरबारात, स्वामी समर्थाच्या दरबारात एकदा तरी महाराज एकदा जरी माणूस आला नाही एकदा, म्हणजे हा अनुभव आहे आपला 6 वर्षातला अनुभव. एकदा जर परत आला नाही समर्थाच्या दरबारात तो वायाला जाणार नाही. हे ह्या मंदिर इडली खासियत महाराज. जाग्याचा महिमा राहतो महाराज. हा तो महिमा असे कित्येक जण महाराज. आता मला तर लय दिवसच नाही, 18 वर्ष पण मेळावा चालू आहे. पण मी ज्या टायमाला मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली तो माझा पहिला मेळावा हिड्याचा. म्हणजे आता 6वं वर्ष येते महाराज. तेव्हा पण अनुभव येतो आपण. दरवर्षी जो माणूस एकदा जोडला ना तो तुटत नाही. याला काय कारण असेल बरं? फक्त निरपेक्ष भावी महाराज. निरपेक्ष. आणि हा भाव
परमार्थात आपल्याला सुद्धा तसा भाव झाला पाहिजे महाराज. कशाची अपेक्षा नाही होतं, संतांचे लक्षणच आहे. अनपेक्ष सुचिर लक्ष उदासीन गत व्यथा सर्व रंभ परित्याग योमत भक्त समीप्रे. हा महाराज भगवंताला आवडणारा भक्त. प्रश्न होता अर्जुनाचा, भक्ती सगुण करू का निर्गुण करू, कोणती भक्ती करू? भगवंतानं सांगितलं नाही, असा जो असाल ना अनापेक्ष सुचिर दक्ष उदासीन असा भक्त मला आवडतो आणि ते व्हायचा प्रयत्न करावा लागत. महाराज पहा ना, त्याला काहीच आवडत नाही महाराज, एकाच गोष्टीचा थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला. ऐका महिमा आवडीची बोरे खाये भिल्लनीची थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ. न म्हणे उच्चिष्ट आत्वातवडे तुका म्हणे भक्ती पुढे थोर प्रेमाचा भुकेला. एकच भाषा कळती महाराज, नुसतं ज्ञानानं नाही जमणार महाराज. ज्ञान गिळून गावा गोविंदा गा, त्या ज्ञानाला जोडी माझे नाथ बाबा म्हणत्या भक्ती प्रेमा विना ज्ञान नको दे. कारण ज्ञानामध्ये अभिमान होऊ शकतो. अभिमान नित्य नवा तया माझी. इकडे उभं राहून सांगणाऱ्याला अभिमान नाही, पत्तरवाळ्या उचलणाऱ्याला होईल का महाराज? आणि ही गोष्ट प्रेम प्रेम हे काय या साधूचे देणे महाराज, असं देणं हे प्रेम द्या त्या साधू प्रेम. आणि जर आपल्याला अभंगाचं सांगितलं शेवटच्या चरणात, तुका म्हणे सर्व सुख त्या संगती. सर्व सुख म्हणजे काय? या विश्वात जेवढे सुख आहे ना महाराज, जेवढे म्हणून सुख आहे ना विश्वामध्ये, पण ते सुख म्हणजे कोणतं? आत्मसुख महाराज. त्याच्यापेक्षा सगळे सुख खाली आहे. म्हणून संत म्हणतात आत्मसुख घ्या रे उघडा ज्ञान दृष्टी, उगाच चावटी करू नका काही, संत संग धरा पूर्वीचा दोहरा उगलेल महाराज. संत संगतीचे काय सांगू सुख, काय सुख आहे महाराज? आपण पारखे नाही ते महाराज झाले प्रमाण आपले. पण आता काय सांगायचं, कोणत्या शब्दात बांधायचं महाराज हे सुख सांगा तुम्ही. हा ना, भगवान परमात्मा आपण लाखो समाज दिंडीला जातो महाराज, पंढरपूरला लाखो समाज, पैठणला जात असं लाखो समाज महाराज, इतक्या गर्दीमध्ये सगळे महाराज. पण तिलाही सत्संग होतो महाराज. पण चालते बोलते मावली आपल्या संग जेव्हा ते महाराज चालते बोलते आपले लढीवाळ जे आपलं जे प्रेम आहे महाराज, हे प्रेम आहे ना महाराज, एकदा हे प्रेम निर्माण झालं ना आपल्याकडे फक्त सगळे हो प्रेम अजून कमीच आहे. जसा गोपीचा भाव झाला महाराज, ज्ञान तर लय होतं. मग उद्धवाकडे किती ज्ञान होतं महाराज, पण त्या उद्धवाला भगवंत म्हणे जाय थोडं गोपीची समजूत काढून ये म्हणे. आणि ज्या वेळेस उद्धव महाराज आणि गोकुळामध्ये आला, असं पाणी वाहत होतं. पाणी आता जसे नाल्या वाहत आहे ना, असं पाणी वाहत होता. विचारलं की पाणी कुठं लय म्हणे, आणि गवळणी कुठं भेटतील म्हणे मला. तर गवळणी नंद बाबाच्या वाड्यात एका कोपगृहामध्ये महाराज, पहिले घराच्या सिस्टीम होत्या तशा, आता तुम्हाला वाटलं इंजिनियर प्लॅन आहे का? हा, प्रभू रामचंद्राच्या काळात सुद्धा ते एक कोपगृह होतं, काही बसली होती ती. तसं नंद बाबाच्या वाड्यात सुद्धा तशी सोय होती. कोणी काही थोडं रुसलं फुगलं ना त्या वाड्यात जायचं. आणि हा गवळणीला असा विरह झालता भगवान परमात्मा आणि मथुरेला गेल्यावर. आणि मग तो जेव्हा उद्धव आला महाराज, आणि त्या पाणी कशाचं वाहत, त्याने सांगितलं या दांडानं जा म्हणे भाऊ, ते तिडं जाईल पाणी. कुठं? जिडं गवळणी बसले तिडं. आणि त्यानं काही सांगितलं नाही. मग जेव्हा त्या पाण्यानं गेला आणि पाहिलं तर त्या गवळणीच्या आसरूनं ते पाणी वाहत होतं महाराज, इतकं पाणी महाराज. आणि काय ती स्थिती असं ना, आता कोणत्या भाषेत उद्धवानं समजून सांगायचं महाराज? थोर प्रेमाचा भुकेला महाराज. प्रेम ही प्रेम अशी गोष्ट आहे ना महाराज, सगळं आहे आपल्याकडे, सगळं फक्त प्रेम. आणि ते काय फक्त भ्रमामुळे बरं का, भेद बुद्धी. त्याला कारण काय? प्रेम न उत्पन्न व्हायला आहे नाही म्हणायची सोय नाही, पण पाहिजे तितक्या प्रमाणात नाही. पाणी 100 अंशाला उकळतं महाराज, तसं उकळणार नाही ना. आपणही उकळलं, पण आता थोडं माग असं तेवढं झालं ना महाराज, मग ते ओसंडूनच वाहतं. कारण ते असं एकदा घागर, कोणती घागर समजा अशी घागर एकदा रिकामी असली ना ती थोडी खळखळ वाजल महाराज. एकदा पूर्ण झाली, पूर्ण तसं पूर्ण सुकृताचा
पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोची जाणे महाराज. ह्या गोष्टी आणि पुढं तरी शरण पुढंच नाही महाराज, संतायला जावं लागेल. संत विना प्राप्ती नाही ऐसे वेद देती बाई. वेदाच्या पुढं कोणालाच विचारायचं काम नाही. वेदांना प्रणिपात केला महाराज, वेदांना त्याला मान्यता दिली. ऐसे वेद देती बाई, संत विना प्राप्ती नाही. आणि तेने साधती साधने, तुटती भवाची बंधने. या भवदुःखातून आपण अशा ठिकाणी उभं आहे महाराज, अशा ठिकाणी उभं आहे. आपण आतापर्यंत चौकामध्ये उभं आहे, चौकामध्ये उभं आहे. बाई मी आले बाजारात, गुरु भेटले चौकात, गुरुनी नेलं एकांतात, मंत्र सांगितला कानात. भरला नामाचा बाजार, भरला नामाचा. धर्म अर्थ काम मोक्ष. आणि हे जर पाहायचं असलं महाराज, ह्याच मंडपामधून महाराज चारही हे आपले चारही पुरुषार्थ जर साधत असतील तो हा धर्म मंडप आहे महाराज. स्वामी समर्थ स्वामीचे हे देणे, येथे पावलो दर्शने महाराज. नुसतं दर्शने फक्त काय करायचं म्हणायचं माहितीये का? करू आवडीने वाद, स्वामीचे हे देणे येथे पावलो दर्शनी. करू आवडीने वाद, तुमच्या सुखाचा संवाद महाराज. हा संवाद या धर्म मंडपात आहे. हा संवाद करायसाठी आपण येतो महाराज. प्रश्न विचारायचा, प्रश्न. कारण आपल्याला तेच नेमकं जमत नाही महाराज. अनेक प्रश्न आहे आपले, पण हिताचा प्रश्न महाराज. हित कसे ते आपलं, हित कसे ते, हित ते करावे.
विचारला का आपण आपले घराने घेऊन येत राहतो महाराज. पण हा प्रश्न विचारला माझ्या नाथबाबांना, हा प्रश्न विचारला जगद्गुरु तुकोबारायण महाराज. पहा ना काय प्रश्न होते त्यांची, माझा उद्धार. हा प्रश्न विचारला हे ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज. हा प्रश्न आहे महाराज, काय मी उद्धार पावेन, माझ्या कर्माचं खंडन कधी होईल महाराज. आणि कर्मबाद झाल्याशी जन्म मरण चुकत नाही ना महाराज. कर्मबाद झाल्याशी जन्म मरण चुकत नाही ना. जन्म मरणाचा फेरा चुकवायचा आहे महाराज आपल्याला. आणि आपण अशा संतांच्या गाठीत येऊन पडलेले महाराज. पण त्याच्याबरोबर आपल्याला दुसरी एक गाठलाई अशी पडेले, तसं ह्या गायला संध्याकाळी बाळाला घालतो ना आपण, अशी गाठ पडेले महाराज आपल्याला. विषय व्याळी मिठी, ती मिठी पडेले महाराज. आपण विषयात आपण ते व्हायले महाराज. विषयाचा पडी पाडू, गोड परमार्थ लागे कडू. आणि कडू विषयी गोडू जीवाशी झाला महाराज. विषय निंबलेला बहु गोडी आला, भजन गोड तो मज कडू झाला. वित्त हानीचा गला झेंडू आला, असत्य अशुद्धीचा आलाशे गराळा महाराज. हा गराळा येले पण महाराज याच्यासाठी एकच गोष्ट आहे महाराज. विषय निंबतो बहुगोडी आला महाराज. ते झालं आपल्याला. लोभ सर्प डंखला करू काय, स्वरकामिनी कामाचे डोळा आले पित्त. ह्या मिठीत पडेले आपण. निंदा रसस्तुती काळे झाले दात, विकल्प वासनेच्या मुंग्या धावात. स्त्री पुत्र जीवा पडली भ्रांत, आणि ही भ्रांत काढीत असतील तर भ्रांती पासून हिरतले. गुरु वाक्य मन धुतले, आणि आत्मस्वरूपी घातले हरवले महाराज. हा म्हणून ते म्हणते घ्या रे आत्मसुख. मी मगाशी बोललो उघडा ज्ञानदृष्टी महाराज. ही भ्रांती आणि ह्या मिठीतून जर सोडायचा असेल महाराज, तो विषय व्याळे मिठी दिधली या नुठी ताठी. ते तुझी गुरु कृपे दृष्टी निर्विष होय विठ्ठला विठ्ठला. विषय व्याळे मिठी दिधली या नुठी ताठी. पण सद्गुरूच्या एका कृपा दृष्टीनं माऊलीचं पहा किती आत्मविश्वास. जय जय व शुद्धी उदार प्रसिद्धे अनवर्त आनंदे वर्षिती. सद्गुरूचं नमन आहे महाराज. काय पाहिलं सद्गुरू मध्ये? अंबिका पाहिली महाराज. तेच सद्गुरू मध्ये माऊलीचं पहा ना तुम्ही. मंगलचरणाच्या वय पहा. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवा तूच गणेशू. तोच गणेश पुढे 20व्या गोवी मध्ये मजरदही सद्गुरू झाला तोच गणेश. पहा माऊलीचा भाव. आणि आपला हा भाव होत नाही महाराज, म्हणून आपलं नडत. तोच गणेश पहा मजरदही सद्गुरू, जेने तारिलो संसार पुरू. म्हणून विशेष अत्यादरू विवेकावरी महाराज. काय देते साधू? साधू विवेक जागृत करते. आणि विवेकाचं काय काम आहे महाराज? तसं विवेक वैराग्य कशाला लागत असतात? फैसला होत नाही महाराज, फैसला करायसाठी. आणि मग ते असं विवेकाचं एक तीर्थ आहे. सद्गुरू सगळ्यात मोठं तीर्थ कमुनी नेऊन विवेक तीर्थ तथा चंद्र तेथे चंद्रिका. विवेक पुढे देतात. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, आणि संत तेथे विवेका असण्याची विठ्ठल विठ्ठल. माऊलीचा भाव झाला का मजरदही सद्गुरू आहे का नाही? 9व्या अध्यायात गेल्यावर म्हणे ताईसा हृदया माझी मी रामू. झाला राम. त्याला काय टाइम आहे? कधी कृष्ण, कधी राम, कधी विठ्ठल झाले आपले मगाशी प्रमाण आहे का नाही? आणि झाला लगेच राम आहे का नाही? ताईसा हृदया माझी मी रामू, असता सर्व सुखाचा आरामू, किम भ्रांताशी कामू. विषयावरी महाराज. आणि तेच सांगितलं महाराजांना. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती आहे का नाही? मग इकडं सुख कुठं सांगितलं? सुख हृदयात सांगितलं. आणि आपण पाहतो सुख
एकाच ठिकाणी सुखी बहुपायी संताचे आम्हाला. आणि तेच मग संताजवळ माऊलीचा भाव झाला. 12व्या अध्याय जय जय व शुद्धे उदार प्रसिद्धे अनवरत आनंदे वर्षिते. आणि मग ती विषय व्याळे मिठी लिथली या नुठी ताठी ते तुझी गुरु कृपे दृष्टी निर्विश्वय. त्या विषयाचं जर महाराज त्याचं ते व्हायचं असलं तर श्री गुरु फक्त आणि श्री गुरु गुरु गारुडी आला धारोना विषय इतके प्रबळ आहे महाराज. ते सहाचे ते पण या 26ला माझे भाऊ काही सांगत राहत्या ऐकणी. दैवी संपत्तीचे 26 गुण आहे ना, आसुरी संपत्तीचे 6 ना. पण हे 6ला ते 26ला हे 6 भारी पडत आहे महाराज. पण त्याच्यासाठी एकच असं आहे गुरु गारुडी आला धावून बोध वैराग्याचे पाजिले पाणी विवेकांजन घातले नाही. किती गोष्टी प्राप्त होत्या महाराज. विवेक लागतो, वैराग्य लागत, सगळंच लागत ना परमार्थाला काय. आणि विवेकाचं तीर्थच सद्गुरु राय. संत विवेकाचं तीर्थ आहे महाराज. आणि संत मग अशा आपल्याला या विषय याच्यातून गुतेले आपण या विषयाचे एक विषय वर डोकं काढतो महाराज. बोले मृतुकेचे मंदिर आता 6 जण मंदिर गुफा करता ती पोखर महाराज. हे सगळं कोरायचं काम चालू आहे. हे विषय जात नसते महाराज कुठं. पण त्याला आमचे वाल्मिक भाऊ काही सांगत राहते त्याला मांजर पाळावं लागते म्हणजे. मांजर पाळल्यावर उंदीर वरच नाही निघती म्हणजे. सारखी तिची मेवमेव जर चालू असली ना ते उंदीर बिळत गेल्यावर पुन्हा बाहेर नाही निघती महाराज. तशी आपली नामस्मरण रूपी. आणि काय होतं या वैराग्य विवेक याच्यामुळं महाराज फक्त एकच आहे भक्ती प्रगट होती. मग तुम्ही भक्ती चालूच आहे महाराज. पण भक्तीच्या पोटामध्ये भक्ती जन्ममध्ये ती बोधाला 100 नंबरे जर भक्ती झाली आपली भक्तीची या पोटी बोध काकडा ज्योती ते ज्ञान आणि प्रगट होतं महाराज. आणि ते ज्ञान म्हणजे काही सामान्य गोष्ट नाही महाराज. ते ज्ञान हे चंद्र सूर्य चंद्राचे जसं ते महाराज इतका प्रकाश आहे. ज्ञान हे प्रकाश स्वरूप आहे. अज्ञान जाता आपण अज्ञानात आहे. अज्ञान निद्रेमध्ये जीव झोपेले महाराज अज्ञान. आणि हे एकाच गोष्टीने जाता अज्ञान तिमिर गेले शुद्ध मार्ग साचारू गरजत चालियलो फिटला अज्ञान अंधारू एका जनार्दने माझा श्री गुरु उद्धारू कमून धर्म जागो गुरु महिमा देही दागिला देव निवारुणी भवर जाळे अवघा निरासला भेव. कल्पना घेऊन बसला होता. हा शिव असून मला सांगितलं ना कल्पना या कविता ताईला शिव असून सोंग घेतलं त्याला झोपेचं सोंग घेतलं महाराज. भ्रांती पडली आणि त्या भ्रांतीत सुचना त्याला मी माझे कल्पनेने झालो शिपांगोळा चालता न चलवेची कोठे न मिळे स्थळ हिंडलो दिशा दाही श्रम झाला केवळ किती कवळ ही भ्रांती वारी. आम्हाला ज्याला औषध माहिती तोच करील कोणत्याही दवाखान्यात जाऊन गुण नाही येणार महाराज. ऐकणे जो आजार आहे त्या दवाखान्यात आणि आपल्याला आजार व्हायला महाराज आपल्या ध्यानात नाही ऐकणे. आणि त्या आजाराचं फक्त ह्या मंडपात असं आहे महाराज असा काढा आहे ब्रह्मरस. आणि कशावर चालवतो महाराज ब्रह्मरस घे काढा तेने पिडा निवारेल. फक्त एक पथ्य त्याला नामस्मरण करावं लागतच बरं का. नामस्मरणाशिवाय नाही महाराज. आणि नामस्मरणाला हे सगळे विषय आपले जात्या. आणि मग महाराज सुद्धा तेच म्हणे बाबा हो
का मला तिड कुत्रा जरी व्हायची पाळी आली तरी चालेल म्हणे. संत समागम एखाद्या परी एकदा महाराज लई टायमाची गरज नाही. ते तर म्हणे अवधान एकले दिली सर्व सुखाशी पात्र होईल. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. किती मोठी यादी महाराज आपल्याकडं. श्रवणे कीर्तने झाली ती पावन. मग आपण दररोज श्रवण चालू आहे द्रवस, पण ते उत्पन्नापेक्षा थोडं खर्च वाढवा चालू आहे आपण. असं आहे नामस्मरण थोडं कमी, उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असल्यावर टाळवेळ बसताना त्याला हाय कधी नाही तर तिथून म्हणे किती मोठी यादी दिली. श्रवणे कीर्तने झाली ती पावन. सनकादिका जाण परमभक्त झाली ती विश्रांती. याचका सकाळा जिभी जीवन कळा. श्रीमूर्ती राय महाराज किती पावन झाले. किती मोठी यादी संतांच्या मालिकेत, किती मोठी यादी महाराज. आणि पहा ते तर म्हणे एकदाच ऐकून पावन झाली तरी अवधान एकले दिजी. ज्याप्रमाणे त्याला असं हिडत बेंड व्हावा आणि सगळं जीव तिथं राहत अवधान. आणि मग तो काही सुचत नाही, त्याचं सगळं लक्ष तिथं जातं. तितकं जर लक्ष नामावर गेलं ना मग सर्व सुखाची पात्र पाहिजे. मग प्रतिज्ञाच घेतली माऊलीनं. मी सांगतो म्हणे होते म्हणून. हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका. आणि ती म्हणे संत समागम एखादी आपण. किती वेळ वाल्मिक ऋषीला किती टाइम भेट झाली महाराज. वाल्या कोळ्याला किती टाइम भेट झाली. अहो वाल्मिक ऋषीच होऊन उठले ते एकदाच भेट महाराज, दुसरी भेट नाही. शबरी मातेला किती वखत सांगितलं होतं, किती वखत सांगितलं होतं शबरी मातेला. फक्त एकदाच सांगितलं होतं महाराज का इडा जो येईन तुला ह्या आश्रमात. आणि त्या स्वामीने सांगितलं इडा येणार तू. ह्या जगाचा मालक चालक भगवान पंढरीनाथ तो एकच पुरुष आहे म्हणे. ती म्हणे मी पाहिलं नाही काय नाही कसं ओळखू. ते म्हणे एकच पुरुष आहे तेवढा पुरुषोत्तम भगवान रामचंद्र. आणि ते येईल. आणि सद्गुरूच्या वाक्यावर विश्वास महाराज. पाहिलं आपण मालिकामध्ये चांगला पाहतो भाग. डोळ्यातून पाणी जर नाही आलं महाराज, हा जर अंधकरणा पोहून तशी शबरीवाली भक्ती झाली ना महाराज. आणि तिचा सुद्धा तितकाच अट्टहास होता महाराज. जब मेरे राम जी का आवन होगा सबर सबर जब मेरे राम जी का आवन आणि मला भेटले. कारण सद्गुरूच्या वाक्यावर पूर्ण विश्वास जर असला ना महाराज, एक दिवस तो अखिल कोट ब्रह्मांड नायक आणि त्या चालून शबरी मातेच्या आश्रमात गेला महाराज. एक दिवस आपल्या सुद्धा कुटीचं पावन होईल महाराज. फक्त शबरी इतका भाव असला पाहिजे. संताची पायी हा माझा विश्वास.
दास झालो त्यांचा विश्वास महाराज विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता विश्वास महाराज विश्वासाला केलेलं प्रत्येक कार्यानं विश्वास पाहिजे गुरु पायी ठेविता भाव आपे आप भेटेल देव म्हणून गुरुशी भजावे रूप ध्यानाशी आणावे महाराज स्वामी रामदास स्वामी दासबोधा म्हणी म्हणतात ज्या साधकाला सद्गुरू सोडून जर कोणी देव वाटत असला ना तो साधक करंटाय म्हणे तो शिष्य करंटाय म्हणे विठाला कारण महाराज सद्गुरू हे एक असं आहे या सकल संताचा राजा सगळ्या संतांचा राजा जर असेल तर सद्गुरू महाराज हा गुरु हा संत कुळीचा गुरु हा महाराज त्या परमात्म्याची भेट करून देते बरं का परमात्मा आपल्याला काय माहिती महाराज कसा आहे तो निर्गुण निराकार भगवान आहे आणि त्याची जर तरी परमात्मा एक अशी वस्तू असेल ज्याला पाहिजे असेल ना महाराज ते ज्याला दिसायचं असलं त्याला ज्ञान म्हणते बरं का आपण ज्ञान कायला म्हणतो हे बोलता आलं म्हणजे ज्ञान नाही महाराज पोपटावादी हा त्या भगवंताचं यथार्थ इकडं दर्शन म्हणतो ना त्याला ज्ञान म्हणते महाराज काहीच करायची गरज नाही राहते कुंडली जाणीव काही बोलण्याची आता काही जाणीव शाणीव ओचे साधून या दुरी ती स्थिती संतांची प्राप्त होईल महाराज काही करायचं शिल्लक नाही राहते फक्त उरलो उपकारा पुरता आणि अशा महात्म्याची महाराज आणि जर संगत तिला कुत्रा व्हायची जरी पाळी आली ना तुकोबर आहे म्हणे अशा महात्म्याच्या संगतीसाठी त्याच्या दारातला कुत्रा जरी व्हायची पाळी आली महाराज तरी चालन महाराज आणि कामून का तिथं एक गोष्टीचा फायदा होतो तो अभंगाच्या पहिल्या चरणात सांगा Oh,
संत समागम एखादी व्हावे त्याच्याद्वारे श्वानयती ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज सांगितलं. कविताताईनं विषय सद्गुरूच्या भेटीसाठी 10 वर्षाचं वय. महाराज इतका अट्टहासाना आणि पुढं त्यांना भेट झाली सद्गुरू तुकामाईची. आणि ज्या वेळेस तुकामाईची भेट झाली महाराज आणि बऱ्याच परीक्षा पाहिल्या. आपण परीक्षाला तर टिकणार नाही महाराज. ह्या महात्म्याच्या इतक्या परीक्षा जर चरित्रात येले तितक्या परीक्षा जर पाहिल्या ना महाराज टिकणार नाही. विहिरीत उडी मार म्हणलं का मारली उडी. गुरु आज्ञा प्रमाण एवढं आणि त्याच्यामुळं प्राप्त झालं महाराज. एकदा काय महाराज यांना पुन्हा पुन्हा सांगायची ही मुळातच महाराज उपजता ज्ञानी हे वर्म जाणून महाराज हे येईलच त्याच्यासाठी राहते. आम्ही वैकुंठवाशी म्हणे आलो याची कारणाशी बोली लेजे ऋषी साच भावे वर्ताया. पुढं श्रीगोंदा महाराज पुढं हे पुढं आपण किती अंतरे जायचा यायचा आणि इतक्या सोप्या गोष्टी महाराज आपल्याला एकदा मेळाव्याला जायचं जीवर येतं. लय अंतर होतं. माणूस म्हणतो जाऊन येणं होत नाही. महात्मे किती फिरले असतील महाराज. या देहाचं रान केलं महात्म्याने. हे फुकट नाही महाराज. इवलेशे रोप लाविले द्वारी हे आपाप वगैरे फुलत असतं महाराज. त्याला हे फळ जे आलं ना महाराज इथं त्यागे कोणा तरी स्वतः गाडून घेतलं महाराज. हे मंदिर उभं राहिलं ना मंदिर खाली दगडायनं गाडून घेतलं महाराज. तसं हा परमार्थ कणत उभी करायची महाराज स्वतः गाडून घेऊन राहत महात्म्या. ते दिसत परोपकार सोडून काही घरात महात्म्याच्या जीवनात आणि त्याग राहतो महाराज. घरच्या मंडळीच्या सुद्धा त्याग सोप्या गोष्टी नाही महाराज. तुम्हाला एक दिवस घरून निघून नाही देते माणूस एक दिवस. पण हे एवढं करत असताना विचारित नाही महाराज. याच्यासाठी त्याग सगळ्याचा त्याग असतो महाराज. आणि त्यागात शांती बरं का. त्यागात शांती महाराज. काय मिळवायचं इड काय मिळवायचंय मिळवायचं नाही वाटायचंय महाराज. फक्त वाटायसाठी बाकीच्या मंडळीचा त्याग राहत असतो महाराज. महात्मा आपाप नसतो घडत. सगळेच सामर्थ्य राहत असतं. काल मी पाहिलं परवा दिवस कोण गुरुवारी संजीव कुठं पारेगाव महाराज कुठं फक्त फोन केला तुम्हाला महाराज जावं लागत. ते म्हणे मी येतो पण तुम्ही या म्हणे. आणि पहा महाराज इतकंही नाही घरी काही नाही महाराज. आपल्याला 1-3 दिवस आवडवत नाही मिळाव्याला. 3 दिवस महाराज महात्म्य काय दररोज महाराज फक्त शिवभावना प्रमाण दिलं महाराज जगाच्या कल्याणा. संताच्या विभूती देह कट्ट भीती परोपकारी फक्त परोपकार राहतो साधूचे देव ठरलं. गुरुवर्य दादाचं थोडं ऐकलं
मेजर साहेबाच्या तिकडे मुक्कामाला राहिलो आणि दादाचं थोडं चरित्र भाग आता ते काय कुठं वाचायला महाराज ह्याच मेळावा कायच्यासाठी राहतो महाराज ह्या महात्म्याजवळ बसा महाराज तुम्हाला महात्म्याचं चरित्र जर ऐकायचं असलं पुस्तकात वाचून नाही होणार महाराज यांचे अनुभव ऐका मेजर साहेबाच्या तिकडे ते दिवशी रात्री बसलो महाराज दादा काय होते स्वतःच्या बापासाठी रडत माणसं ती बापाची आपली बापाची महाराज असा भाव ज्या टायमाला होईल ना महाराज तुम्हाला चिंतन करायची गरज नाही राहायची चिंतनानं सगळं प्राप्त होतं ही गोष्ट सोडून बोला महाराज तुमचा निश्चय लागतो त्याला निश्चय समर्पण लागतं तुमचं वालं आणि इतकं समर्पण झालं ना महाराज हा हे कळलं पाहिजे याच्यासाठी हा अट्टाहाशी महाराज आपल्यासाठी हा अट्टाहाशी हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे महाराज ही सोपी गोष्ट नाही हे मंडप चालवणं हे उभं करणं ज्याला मिळवणारे किती काही बी महाराज आपल्याला कोणाच नाही आपला काय चालू आहे ते पहा पुढे फक्त आणि ह्या महात्म्याचा उठा ठेव महाराज अहो किती महात्म्य ते मेजरला गोळे महाराज गोळ्या किती ते लई गोळे ते वारंवार 10 गोळ्या एका टायमाला घेते महाराज आणि जवळजवळ 200 रुपयाची गोळी काही नाही प्रवचन नाही करीत कीर्तन नाही करीत मेजर साहेब पण सद्गुरूच्या कार्यासाठी वाहून गेले महाराज या मंडळीनं परमार्थ शिका ग्रंथ नका वाचून ग्रंथात काय महाराज हेच ग्रंथ सांगत की तुम्ही संतायला शरण जा महाराज आणि तेच माझे हित करती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी महाराज ग्रंथात काही नाही ते सगळे ग्रंथ सांगत तुम्ही संतायला शरण जा आणि आपल्याला संत भेटून महाराज जी अदृश्य गोष्ट आहे अदृश्य दर्शने संताची या रवी दीप हिरा दावी ती देखणे महाराज पण जी अदृश्य गोष्ट आहे आपल्या या इथं सुख प्राप्त करून द्यायचं जर असं ना महाराज महात्म्याकडे तर त्याच्यासाठी अनेकांचा त्याग असतो महाराज त्याग असतो हा घरचं लग्न असलं तरी कार्यक्रम सोडते नाही महाराज हे सोपं नाही आणि कोणतं जायचं हे होत नसतं महाराज हा नावासाठी नाही होईल नाव काहीच नाही नाव काही नाही फक्त ते सद्गुरूचं कार्य माझ्या बापाचं कार्य हे म्हणून महात्मा करीत राहतो त्यांना जसं देईल ना गुरुवर्य दादाना आता ह्या मंडळीच्या जसं झोळीत टाकेलं ना संजू भाऊ असेल श्रीकांत भाऊ असतं भाऊ असं नाव घेणं यांना चालणार नाही महाराज पण आपण थोडं आत्मपरीक्षण करा या ग्रंथ कमी वाचा महात्म्याचा काय एवढा अट्टाहाशी महाराज आपल्या गावात येऊन आपल्या सावडीने राहत येऊ गावात येऊन आपल्या सावडीने राहते शोकांती काय महाराज काय परमार्थ कोणत्या वाटाला आणि किती कीर्तन ऐकल्यावर आपल्याला प्राप्त होईल किती वाऱ्या केल्यावर प्राप्त होईल महाराज महात्म्याची तळमळ लक्षात आली तर खेळ जमन महाराज अन्यथा परमार्थाचा लेकुराच्या गोष्टी परमार्थ नाही लेकुराच्या गोष्टी महाराज तिथे तुमचा भाव ज्या वेळेस माझ्या सगळ्यात उत्पन्न होईन महाराज असा भाव आणि मग महाराज ह्या गोष्टी सांगायला किती काही ज्ञानी महाराज ज्ञानेश्वरी किती काही पडेल गाठी किती काही बी पण आपला जो भाव पक्का व्हायचा महाराज हा फक्त आपण ह्यांचं चरित्र वाचल्यावर संतांचे दिव्य चरित्र वाचलं जाळवणी संसार बैसलो अंगणी महाराज जाळवणी पहा महात्म्याच्या परिस्थिती तुम्ही कुठे जा कोणते महात्मे घ्या जेवढे तुम्हाला डोळ्याला दिसत्या किंवा आपल्याला माहिती आहे ना महाराज तेवढे महात्मे पहा फक्त तुम्ही त्यांच्या परिस्थित्या पहा महाराज काहून वाटत नाही का त्यांना अरे पण त्यांच्याकडे ते असत आणि परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण भावाया जतन उपाय लाभाचे आयता घरी घेऊन येते महाराज आयता आला घर पोसून देव घ्या कोणी देव घ्या कोणी तरी जीव म्हणतो देव न लगे देव न लगे देव घ्या
लागा नाही देव कमून नाही लागत देवाला म्हणलं देव काय गबाळावर बसाल हे आपण झटकून फटकून बसू राहिलो इड काल आथरलं पण सकाळी सही झटकून घ्यायचं काय महाराज आणि त्या भगवंताला इड बसायचंय तुम्हाला कुठंतरी नाक घासल्याशी नाही भाऊ ते उदाहरण सांगत राहते ना काही तो सगळं वाटत महाराज कीर्तन करावं वाटत एका दिवसात स्टार कीर्तन करावं वाटत मला तर वाटत अजून हा पण महाराज सेवा काय समर्पण काय आपलं त्याच्यासाठी महाराज मी म्हणतो अभ्यासच करावा लागत नाही कीर्तन करायला हा माझा अनुभव आहे फक्त संत संगत इतकी संगत करायची ना महाराज कमून आहे प्रपंच सोडून गुरुवारी अण्णा आमच्याकडे येत राहतात त्यांच्या तोंडावर बोलणं उचित नाही महाराज पण वस्तुस्थिती गजानन महाराज ही वस्तुस्थिती म्हणजे 8-8 दिवस अण्णा राहते गावात सगळेच नाही सावडत महाराज कधी 4 जण तरी येळभर पुन्हा 30 केशट वाजावं लागत ना सगळे एका टायमाला एका वेळेवर जर आले ही गोष्ट कोणची महाराज तळमळे महात्म्याला फक्त हाय हा सगळं देवा वाटत लगेच पण ते घ्यायला आपल्या झोळ्या फाटके कुणीकडे ते झोळ्या नाही ते टाकल्या फाटून जाऊ राहिलं ते झोळी चांगली करावं लागेल महाराज त्याला झोळी आणि तसं नाही महाराज हे प्राप्त व्हायचं म्हणून संत समागम एखादे या परी महाराज ह्या मेळाव्यात आपले अनुभव आहे कित्येक जण एकदा आले आयुष्याचं कल्याण झालं महाराज संत हे आनंद वाटीत राहते हा आणि आनंद हे भगवंताचं स्वरूपी महाराज आनंद अद्वय नित्य बर का निरामय जे का निज ध्येय योगी याची जे योगाना साधत महाराज ती भक्तीना साधत बर का योगाची वाटा निघाले गा सुभाटा तया दुःखाचा शल्क वाटा भागाला दुःख त्याच्या वाट्याला येईल म्हणे महाराज योग साधना नाही महाराज म्हणून सांगितलं ते ना जप तप अनुष्ठान व्यर्थ कसाया करणे आसन मुद्रा ज्ञान ध्यान लगे वाराणसी मरणे भक्त केशव माधव अच्युत वदता होय पातक हरणे ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा फक्त एकच करावं लागेल मनोजय वासना तोडूनी केली मी बिनोडी मणिपूर नगर पाहता दुर्मती मोडी काम क्रोध मद मत्सर अहंकार झोडी अखंड प्रेमानंद शिवनी उभा विमुडी ओम नमो भगवते राम कृष्ण वासुदेवा विठ्ठल म्हणून महाराज किती कीर्तन ऐकून किती ते करून नाही फक्त एकच रीती त्याला तुका म्हणे संत ओळखावा कैसे आपण व्हावे तैसे तेव्हा कळे महाराज दुसरे विचार नाही तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमान येईल कळो कमून महाराज एक सत्य गोष्ट फक्त त्यांना माहिती आणि ती सत्यच गोष्ट वाटीत राहते महाराज म्हणून एखाद्या टायमाला तरी अशा संतांच्या ब्रह्मनिष्ठ महात्म्याची जर गाठ पडली ना महाराज हा हे सगळे गुण जे अण्णा पंचीकरणात शिकिते ना ही पंच आपल्याला ते बोलायला सुद्धा अवघड आहे महाराज आणि हे जसेच तसं दिसते जुने प्रवचन जरी ऐकले जुने प्रवचन सगळं कुठं ते विचार सागराचे मी युट्यूबवर ऐकत होतो ते कधीतरी आपल्याला कीर्तनात अन्न कोण ऐकायला भेटून जातं महाराज मग हे कसं प्राप्त होतं महात्म्याला फक्त संत समागम एखादी परी व्हावे त्याच्या द्वारी श्वानयती आणि काय होतं तिथं नुसतं पडून राहिलं काय होतं महाराज ते अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगितलं
काय होईल तिथं? तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उचिष्टाचे महाराज. हे सगळे ग्रंथ, हे सगळं पुराण महाभारत काय असतील, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण महाराज, हे सगळं व्यास उचिष्ट आहे महाराज. आणि ते महात्म्यानं जसे तसं आत्मसात एवढ्या ग्रंथाचा सार तर काय असं नाही एका वाक्यात सारा. वेदशास्त्र प्रमाण श्रुती स्मृती सगळेच वचन आहे का एक त्या भगवंताचं नाम जपामध्ये सगळे संत एकांती बैसले, सर्व सिद्धांत शोधिले आणि निवडून काढले एक हरीचं नाम महाराज. आणि ते आपल्याला जसं असं हातात बसन असं दिलं महाराज, हातात बसन असं दिलं महाराज. आणि काय ते म्हणून त्यांनी म्हणे का तेथे राम नाम होईल श्रवण, घडेल भोजन उचिष्ट. ते पण त्याच मार्गाने जावं लागेल, ते न्यायची पंथे चालू जाता न पडे गुंथा कोटी. संत गेले ते आनंदी राहिले, मग काय महाराज हरी नामी झाले कृत्य कृत्य महाराज. आणि त्याच मार्गाने जावं लागेल. आणि सगळ्यात महत्वाचं तिथं शेवा आहे महाराज. शेवा हा दारवांटा ते ज्ञान पैगा बरवे, जरी मने याथी आणावे संताया भजावे सर्वस्वी महाराज. असा साष्टांग दंडवत कपडेकडे पाहून नाही म्हणते महाराज, त्याची अशी स्थिती झाली पाहिजे ना. आला तसा असं काठीवाणी झाला पाहिजे. आपण तर दर्शन करायची एकदा खाली जागा कशी काय म्हणून तशानं नाही म्हणणार महाराज. श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत, म्हणे महाराज विश्रांती पावलो संभाळा उत्तरे, वाढले अंतरी प्रेम सुख महाराज. आणि होतीवर का ती स्थिती होती भाऊ बरोबर जर त्या भागात गेलं ना, श्रीगोंदा साईडला गेलं ना, पाहायला भेटत महाराज शुद्ध गोपी भाव. हा आम्ही एकदा गुलाब तात्याकडे गेलो महाराज. जाऊ तुम्ही आता कथालय ऐकले बाकीच्या, पण प्रसंग गुलाब तात्याच्या तिकडे गेलो एकदा. आणि त्यांच्या पुरी गवळणीच महाराज मला बंटी महाराज सांगायचे, तुम्हाला जर काही गोपी अवस्था पाहायच्या असले ना तर. आणि खरोखर अनुभव होतो महाराज. गोपी भाव जर असन त्या गुलाब तात्याच्या पुरी, काय चिंतन असन महाराज आणि काय ध्यास असन, हे सगळं ध्यासानं होत महाराज. आपण भागवतात पाहिलं उदाहरण सगळे आपल्याला सगळं माहिती. आणि हासा ध्यास लागावा पाहिजे. आणि ते संत संगतीत जर राहिलं महाराज, तेथे राम नाम होईल श्रवण, ते भोजन भेटत आपल्याला. पण तिथं शेवा हा दारवांटा स्वाधीन करे सुभाटाव, तनु मनो जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्यत्व सकळ. हा मग अपेक्षित जे आपण मग सांगतील महाराज, ते आपल्याला सांगेलच आहे. फक्त आपल्याला निश्चय करायचा आहे, निश्चय करायचा आहे. सांगेल आपल्याला काय. आता ह्या मंडपात जेवढे बसले तेवढे आता समजा मी तर नवीन आहे, पण माझ्या अगोदरचे नाते नंदाताई असतील हे असतील महाराज, सगळ्याला माहित आता हे काय सांगायचं शिल्लक राहिलं आपल्याला. फक्त आपला निश्चय करायचा, दृढ भाव करावा लागेल महाराज. आणि असा भावासाठी हा
शुद्ध करा. महाराज एकदा चित्त निर्मळ झालं ना, सकाळांच्या पाया माझे दंडवत आपुल आले चित्त शुद्ध करा. महाराज हा चित्त शुद्धीचाच विषय. मग तो भगवान परमात्मा ना मग तिथं राहतो. मी चोखटे मानसी जयाचे चोखटे मानसी होऊन असे क्षत्र संन्याशी जया निजली याते उपाशी वैराग्य गा. ज्याचं मन एकदा पवित्र झालं, ज्याचं मन शुद्ध झालं ना, त्याचं वैराग्य मी झोपत सुद्धा टिकितो म्हणे, विवेक टिकितो, धैर्य देतो, त्याला शांती देतो म्हणे. आणि किती गुण प्राप्त होते महाराज. पण काय करावं लागतं त्याच्यासाठी, का ज्याचं मन चोखट झालं मी तिथं क्षत्र संन्यास घेतो म्हणे. पुन्हा भगवंत जात नाही महाराज. एकदा इड प्रगट झाला ना पुन्हा जात नाही. पण त्याच्यासाठी किती काही पद प्राप्त होते. वैराग्य हे, विवेक हे, धैर्य हे, शांती हे, किती मोठे पद महाराज हे प्राप्त होत्या. आणि ते भक्ती करता करता सहज घडते. हो सहज घडते, काहीच नाही. फक्त पडोनी राही न तय ठाई उगाच संताची अपाय न मागे न करी काही. काहीच करायची गरज नाही महाराज. फक्त शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला. देव दूर नाहीची. देव पुढे शोधायचं आहे. फक्त ते आवरण काढलं पाणी खाली शुद्धचे शेवळ बाजूला केलं का ते हायच महाराज. त्याला पुढं काय करायचंय तसा तो हायच. म्हणून का मारी बटेक सेवेसी सेवक दीनपणे रंग तेथे भले. दीन म्हणजे काय महाराज, हे विकार गेले का तो दीनच झाला महाराज. काम क्रोध मद मत्सर लोभ दंभ अहंकार हे विकार ज्याचे गेले ना महाराज तो दीनच झाला. आणि दीन दुर्बळाशी सुख राशी हरिकथा महाराज. ही हरिकथा कोणासाठी महाराज, दीन आणि दुर्बळाशी सुख राशी हरिकथा ही कथा आहे ना महाराज. कारण इड महाराज पापच जळत. हे असं ठिकाण आहे ना इड माशी चौकड बसते, इस्तेवर बसत नाही महाराज. इड पाप जळत. कारण महाराज हे कीर्तन म्हणा कथा म्हणा असे महाराज कथा त्रिवेदी संग देव भक्त आणि नामन ते सगळ्या तिन्ही गोष्टी इड आहे महाराज. भक्तय बी देवय बी आणि नाम आहे. जळती दोषाचे डोंगर शुद्ध होती नारी नर गाती ऐकती सादर जे पवित्र हरी कथा. पवित्र कथा आहे महाराज ही. आणि हे दोष जर जाळायचे असले महाराज त्याच्यासाठी हा धर्म मंडळ हा ज्ञान आग्नी लागला ब्रह्मद्वेषी महाराज. हे महात्मे बसले यांचा ज्ञान अग्नी प्रज्वलित महाराज इड. आणि त्या अग्नीच्या दोरावर आपल्या सामर्थ्यावर नाही महाराज. हे सोडून बोला तुम्ही. ते ज्ञान अग्नी इड प्रज्वलित महाराज त्यांचा त्याच्या हिशोबाने जळत महाराज. जळती दोषाचे डोंगर. इड कथा कोण करीन मग महात्मे सोडून कोणाला कथा येते महाराज. येत नाही ना दुसऱ्याला. आणि म्हणून ती जळत राहते. जळती दोषाचे डोंगर. जळायला का जायचं, दोष जळण्यासाठी जायचं. दोष लय महाराज
कारण महाराज असं आहे, आपल्याला हे पाप तर माहीत राहते, पण मन संकल्पाची या पापे न जाते तीर्थाची या बापे महाराज. ते पाप कशानं जाणार नाही महाराज. ते पाप त्याला औषध सुद्धा तितकंच सूक्ष्म लागत, आणि ते सूक्ष्म औषध आपल्याला सद्गुरूनं आणि आई तर येईल महाराज. आणि त्या औषधानं जर दररोज धुत राहिलं तर ते मळण कशात काय मळण, ते तव्यात तोंड दिसत, तव्यात तवा किती काळा राहतो, तव्यात तोंड दिसत महाराज. म्हणून कामारी बटीक सेवेची सेवक दीनपणे रंग तेथे भले. वेळेचा अभाव आहे आपल्याला. तुका म्हणे सर्व सुख त्या संगती. सर्व सुख म्हणजे काय, आत्मसुख. मी मोगाच सांगितलं, त्या सुखापेक्षा मोठं सुख नाही महाराज. आणि ते सुख कुठे इड आहे महाराज. सुख वशे एकी ठाई बहु पायी संताचिया. आणि असं ते सुख आहे महाराज. आणि ते सुख महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगत आहे. तुका मोठ्या प्रेमाला त्या भगवंताचं भजन करू. विठोबा
घडेल पंगती संताची महाराज ह्याच ठिकाणी तुका म्हणे तया ठाया ओ छाया कृपेची महाराज छाया आहे कृपेची हा धर्म मंडप कृपेचा आहे महाराज आणि फार लांबून लांबून मंडळी आले पाडेगाववरून आले संजीव असते गुरुवारी हक्का आणि आज अण्णा आले आणि त्यांच्या सोबत निळोबाराय पिंपळनेरकर तिथे ज्यांची संस्था कार्यरत आहे महाराज शेंडे महाराज आणि हा मृदंगावर जो मुलगा बसेल हा त्यांच्याच संस्थेचा आणि हा आम्हाला निळोबारायनं दिलेला प्रसाद आहे महाराज हा अडचण राहत असते महाराज ह्या गोष्टीची वादक भेटत नाही पुढं काय पण हे निळोबारायला पुढं तरी ते झालं आणि आमच्या भैयाच्या रूपात आणि तो आम्हाला तयार महाराज इतका अर्जंट नाही होत पण ही कृपा आहे तुका म्हणे तया ठाया बोल छाया कृपेची उदारीचा परमार्थच नाही महाराज हा रोख परमार्थ आहे हा अनुभवाचा परमार्थ आहे महाराज तुका म्हणे रोकडा लाहिजे फक्त रोख परमार्थ आहे आम्ही अनुभवला म्हणून बाकी नाही सांगता येत कारण आमच्या जे दृष्टीत आलं जे आम्ही अनुभवलं हा फक्त आम्ही रोख परमार्थ अनुभवला आणि म्हणून का तुका म्हणे तया ठाया बोल छाया कृपेची महाराज तुका म्हणे सर्व सुख त्या संगती घडेल पंगती संताची या महाराज ज्ञानेश्वर यथावकाश अभंगाचा अर्थ असाच असं असं काही सांगता येत नाही जसं सद्गुरूंना वधून घेतलं स्वामींना वधून घेतलं तसं बोलण्याचा प्रयत्न केला महाराज आता हे कसं आहे महाराज जसं ते बालक बापाच्याच ताटात जेवत कमून कोणा आणेल राहतं बापानाच आणेल राहतं महाराज तयार आई वडिलांना करेल राहतं ते जेवण असन तो पदार्थ असन पण ते मुलगं त्याला काहीच कळत नाही ते मुलगं त्या ताटातून घास काढितं आणि तेच बापाच्या तोंडात घालतं तशी ही गंमत झाली महाराज आमची वाली ही सगळं कमेली महाराज गोष्ट काहीच ग्रंथ सुद्धा पाहायचं काम नाही महाराज इतके लहान ज्याप्रमाणे आई आपल्या पोराला जशी घास करून घालते तसा परमार्थ महात्मे कले कलेना तो परमार्थ रुचावला महाराज आणि तेच फळे युवलेशे रोप लाविले द्वारी त्याचा वेल उगेला गगनावरी कुठे नसतं घडत महाराज जिडं निरपेक्ष सेवा असती जिडं हेतू शुद्ध असतो महाराज फक्त तो मज व्हावा वेळा व्हावा पांडुरंग त्या भगवंतासाठी फक्त केलेलं कार्य आणि अशी यथावत तेथे राम नाम होईल श्रवण आणि हे उष्ट इड खायला भेटत महाराज घडेल भोजन उचिष्ट ते जय विठ्ठल जय विठ्ठल महिला मंडळ तुम्ही जा चहा ठेवायला चहा घ्यायचा आणि लगेच प्रवचन सुरू होणार आहे आता जे हरिकीर्तन झालं आपले हरिभक्त परायण नवनाथ महाराज तुपी मानव कृपा झाली त्यांच्यावर संतांची संत कृपा झाली इमारत फळ आली वाचा बोलायला लागली म्हणून सुंदर असं कीर्तन सेवा झाली संत समागम एखादे परी भावी त्याची द्वारी स्वानयती तिथे राम नाम होईल श्रवण घडेल भोजन उच्चिष्टाचे सुंदर असे आता प्रवचन होतील चहा घ्यायचा थोडं फिरून यायचं लगेच तिथे बसायचं प्रवचन होतील हरिपाठ होतील कीर्तन होईल गुरुवारी अण्णा आलेले आहेत.